विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी मॅथ्स पार्ट 2 या सब्जेक्टमध्ये गणित भाग 2 या सब्जेक्टमध्ये आपण चॅप्टर नंबर 6 म्हणजेच ट्रिगोनोमेट्री त्रिकोणमितीय गुणोत्तरे प्रकरण 6 या प्रकरणाविषयी आपण अभ्यास करूया। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये अतिशय सोप्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला त्रिकोणमितीय या प्रकरणामध्ये मिळत असतात। अतिशय सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतात। चला तर पाहू ट्रिगोनोमेट्री त्रिकोणमितीय गुणोत्तरे। आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये काही सूत्रे माहित पाहिजे, ज्याला आपण फॉर्म्युले म्हणतो। तर बोर्डाला हमखास येणारे एक एक्झाम्पल आपण पाहूया। स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 ओके, चॅप्टर आहे ट्रिगोनोमेट्री त्रिकोणमितीय गुणोत्तरे। त्रिकोणमितीय गुणोत्तरे एकूण 6 आहे। आणखी 6 गुणोत्तरे असतात। असे टोटल 12 ट्रिगोनोमेट्री रेशोज आहेत, ज्याला आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणणार आहात। त्यांची नावे आपल्याला एक रिवाइज करूया किंवा त्याची रिव्हिजन देतो। पहिलं गुणोत्तर आहे साइन, दुसरा आहे कॉस, तिसरा आहे टॅन, कोसेक, सेक आणि कॉट। विद्यार्थी मित्रांनो, हा कन्सेप्ट अतिशय सोपा आहे। त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणजे 6 मुलांची नावे आहेत असं समजा। आपल्याला प्रत्येकाला जशी नावे आहेत त्याप्रमाणे हे 6 रेशो आहेत। पहिला रेशो साइन, दुसरा कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट। आता याच्या पुढे पाहूया। आपल्या नावाच्या पुढे आपण जसं सरनेम लिहितो, आपल्या नावाला प्रत्येकाच्या नावाला आडनाव लिहितात, त्याप्रमाणे प्रत्येक रेशोला अँगल लिहावा लागतो। अँगल म्हणजे कोन। आता ते कोन आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। आता आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये बोर्डाच्या परीक्षेला येणारे एक हमखास उदाहरण घेऊ। जर इफ sin theta is equal to 3/5 then तर पुढील गुणोत्तरे काढा। पुढील गुणोत्तरांची किंमत काढा। प्रश्न नंबर 1 कॉस थीटा, सेकंड आहे टॅन थीटा, थर्ड आहे सेक थीटा। असं आपण एक्झाम्पल सिलेक्ट केलेलं आहे। जर साइन थीटा इज इक्वल टू 3/5 किंवा जर साइन थीटा बरोबर 3/5, तर देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ रिमेनिंग रेशोज। तर पुढील गुणोत्तरे काढा, कॉस थीटा, टॅन थीटा आणि सेक थीटा। आन्सर याचं उत्तर दिलेला रेशो अगोदर पहिली स्टेप, दिलेले गुणोत्तर साइन थीटा बरोबर 3/5, गिवन रेशो साइन थीटा इज इक्वल टू 3/5। हेच एक्झाम्पल आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलं जातं। या साइन थीटाचा फॉर्म्युला साइन थीटा इज इक्वल टू आपण लिहिणार आहे y upon r sin theta
बरोबर इज इक्वल टू वाय अपॉन आर, वाय छेद आर. मित्रांनो, आता आपल्याला हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र पाठ करावं लागणार आहे किंवा लक्षात ठेवावं लागणार आहे. कोणतं? साइन थिटा. साइन थिटाचं सूत्र असेल वरती वाय आणि डिवाइडेड बाय आर, वाय छेद आर. असे आपल्याला 6 सूत्र पाहिजे, 6 फॉर्म्युलेज. या ठिकाणी येथे हिअर हिअर येथे वरती आहे y, इथं वरती आहे 3, म्हणून y इज इक्वल टू 3. वरची व्हॅल्यू वरच्याची, खालची व्हॅल्यू खालच्याची. सोप्या भाषेत वरती आहे y इज इक्वल टू 3 आणि खाली आहे r इज इक्वल टू 5. आपल्याला तिघांच्या व्हॅल्यूज माहित पाहिजे. x y r, x y r. या तिघांवरून आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक रेशो म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तराचं कोणतेही उदाहरण सोडवता येईल. y बरोबर 3, r बरोबर 5. तर या तिघांमध्ये आता आपल्याला कोणाची किंमत माहित नाही. y माहिती, r माहिती, आपल्याला x ची व्हॅल्यू माहित पाहिजे. तर x इज इक्वल टू किंमत काढू. आपण सांगितलं व्हिडिओ मध्ये तिघांच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित पाहिजे, x y r. आता या एक्झाम्पल मध्ये y आणि r ची व्हॅल्यू दिलेली, y बरोबर 3, r बरोबर 5. तर कोणाची व्हॅल्यू माहित पाहिजे? x. या तिघांच्या किमती माहित झाल्या तर आपल्याला सगळे रेशो सॉल्व्ह करता येतात. तर x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र आहे, x² + y² इज इक्वल टू r². पायथागोरस थेरम. हे सूत्र आहे पायथागोरस थेरम किंवा प्रमेय. याच्यावरून आपल्याला राहिलेल्या तिसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढता येते. आता x बरोबर आपल्याला किंमत माहित नाही, मग x² आहे तसंच, x² आहे तसंच. y च्या जागेवरती 3 ठेवा, 3 चा स्क्वेअर किंवा 3 चा वर्ग. r च्या जागेवरती 5, त्याचा वर्ग. x वर्ग किंवा x² प्लस 3 झाले 9, 5 चा स्क्वेअर आहे 25. व्हेरिएबल सेपरेट. 25 मायनस 9, आन्सर येतो 16. वर्गमूळ काढल्यानंतर आन्सर झालं 4. इथं आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण सगळे रेशो काढण्यासाठी तयार झालो आहात. x ची व्हॅल्यू मिळाली, y मिळाली, r मिळाली. आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलाय cos थीटा काढा, tan थीटा काढा, sec थीटा. मग पहिलं उत्तर cos थीटा. ज्याप्रमाणे तुम्ही sin थीटाचं सूत्र पाठ केलंय y छेद r, त्याप्रमाणे cos थीटा याचं सूत्र आहे x छेद r. दुसरं tan थीटा. tan थीटाचं सूत्र आहे y छेद x. तिसरा रेशो, तिसरं एक्झाम्पल sec थीटा. याचं सूत्र आहे r छेद x. अशी सूत्रे आपल्याला माहित पाहिजे. फक्त काम काय राहिलं, x च्या जागेवर x ची किंमत 4, r च्या जागेवरती r ची किंमत 5, y च्या जागेवरती y ची किंमत 3. पहिले एक्झाम्पल cos थीटा, x बरोबर 4, x बरोबर 4 आणि r ची किंमत 5. हे झालं cos थीटाची किंमत 4/5, 4 डिवाइडेड बाय 5. आता आपल्याला पाहिजे tan थीटा. y छेद x, y आहे 3, x आहे 4. मग याची किंमत झाली 3/4. म्हणून tan थीटा बरोबर 3/4 ही त्याची किंमत झाली. आता तिसरं एक sec थीटा. त्याचं सूत्र आहे r छेद x. r आहे 5, x आहे 4. मग याचं सूत्र r5 आणि हा आहे 4. म्हणून sec थीटा बरोबर 5/4. अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील 3 ते 4 मार्काचं एक्झाम्पल किंवा गणित सोडवता येईल. असेच एक्झाम्पल्स किंवा उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.